माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। काल मला व्हिडिओ बनवायला अतिशय उशीर झाला आणि माझ्याकडं तयार काय व्हिडिओ असले आदलीमधले तर ते वेळ बघून टाकावे लागतात। म्हणजे कसं फार जुने किंवा काय नाही, आपल्याला थोडेसे सध्याच्या परिस्थितीला अनुसरून असणारे असेच व्हिडिओ टाकावे लागतात। तर काय झालं, काल अजून एक माझ्या बाबतीत गोष्ट घडली ती म्हणजे पाणी पाजायचं होतं तिकडे प्लॉटमध्ये, तिथली बोर चालू करायची होती। त्याचा मी छोटासा व्हिडिओ केलेला 2-3 मिनिटाचा, तर तो एक व्हिडिओ टाकला। आणि आज आमच्याकडे पाहुणे पण आले होते, हा एक मुद्दा झाला। त्याच्यापेक्षा पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे काल मी स्टेटसला अशा साड्या ठेवल्या होत्या, अतिशय सुंदर एकापेक्षा एक। त्यामुळं काल मला साड्यांच्या ऑर्डरी पण चांगल्या आल्या, म्हणजे ही पाहिजे ती पाहिजे। काही जणींनी माझ्या लिंकवरून पण साड्या मागवल्या, तर काही जणींनी मला सांगितलं तुम्हीच मागवून घ्या। तर अशा प्रकारे मी त्या साड्या मागवल्या आणि आता मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता व्हिडिओ एडिट करताना तिथं साड्यांचा इमेज पण मी दाखवणार आहे आणि तुम्हाला पण आवडतील, कॉटनच्या पण साड्या आहेत। पण बघा आता आज असं झालं की वातावरण असं इतकं बदललं आहे की आपण काल म्हणतो घ्या कॉटनच्या साड्या, ऊन किती लागते, पण आज बघा, आज म्हणजे आता वाजलेत किती, 5 वाजले असतील, 5-5:30 वाजले असतील, मी काही बघितलेलं नाही। पण आभाळ इतकं भरून आलं आहे, असं वाटतं की आत्ता पाऊस पडेल इतकं। म्हणजे अचानक वातावरण बदलतं आहे। हा निसर्गाचा काय नियम, म्हणजे निसर्गाचा नियम आहे की निसर्गाचा नियम आपण बदलला आहे। बरं, जे काय असेल ते असेल, त्या गोष्टींना सामोरं तर जावंच लागणार आहे आपल्याला। तर मी तुम्हाला दाखवणार आहे की काल मला ज्या साड्या मी स्टेटसला ठेवल्या त्या साड्या बऱ्यापैकी घेतल्या गेल्या आणि त्या गोष्टीचं मला एक समाधान वाटलं। कारण आपण कसं शिकत ॲफिलिएट मार्केट शिकत आणि आपण एक यूट्यूबर आहात आणि आपल्याला एक आपला हा छंद आहे आणि या छंदाच्या माध्यमातून आपण थोडेफार पैसे पण कमावू शकतो। अशा प्रकारची एक अपेक्षा, 4 लोक आपल्याला ओळखतात, आपल्या 4 मैत्रिणी आहेत, आपले काही इथं दादा उपस्थित आहेत, आपल्या चॅनेलवरती ते विजिट करतात। तर अशा गोष्टी, तर दुपारी जरासं आमचं हे झालं, पाहुणे वगैरे आले ते, त्या दरम्यानचं थोडंशा गप्पा झाल्या, त्या पण आता आपण तुम्हाला दाखवते। जेवण करून दिलंय सगळ्यांना, आणून डबा, सगळी जेवल्या। तेवढा शॉट टाकायचा, बघायच कोणी सोडलं नाही, बाहेरच्या बाहेर चाललं। नाही आहे की तिथं सोने आहे की तिथे 2 आहेत। काल ज्यांनी माझ्याकडून साड्या मागवल्या आणि त्या घेतल्या आणि मी पण काही मागवल्या ऑनलाईन, त्या साड्या मी तुम्हाला दाखवते बघा, तुम्हाला पण आवडतील, कदाचित आवडल्या तर तुम्ही पण मागवू शकता। तर अशा प्रकारच्या या काठपदराच्या साड्या, अतिशय जुजवी किंमत पण जास्त नाही आणि मी सहज असं टाकलं स्टेटसला तर सगळ्यांना ह्या साड्या आवडल्या। मग कुणी विचारलं की ह्याचे कलर कसे आहेत, म्हणजे कलरमध्ये टाका। मग एका कलरचं मी टाकलेलं, तर दुसरे पण 4-5 कलर कॅटलॉगमध्ये अवेलेबल होते ते पण मी टाकले आणि त्यामुळं बऱ्याच जणांना ही साडी घेण्याचा मोह आवरला नाही। तर त्यानंतर ही एक कॉटनची साडी आहे बघा, ह्या साडीचा मी स्क्रीनशॉट घेतला होता। लाल पण रंगात आहे आणि काठ अतिशय देखणी आहे, पिवळ्या रंगाची साडी पण आहे। आता ह्याच्यापेक्षा थोडीशी भारी, म्हणजे 700-800 रुपयाच्या किमतीपर्यंतची ही साडी, हिचं तर काय देखणे पण विचारू नका। आणि ही साडी आमच्या नंदूबाईंनी घेऊनच टाकली, म्हटल्या मला ही वहिनी साडी पाहिजे आणि मी त्यांना हा पण कलर दाखवलेला, तर त्या म्हटल्या मला पिवळा पाहिजे आणि हा कलर तरी तिघी चौघींनी आरामात घेऊन टाकला। तर अशा प्रकारे मी हा डिसिजन घेतला आणि नवीन गोष्टी शिकायच्या, ॲफिलिएट मार्केटिंग शिकायचं, यूट्यूबच्या व्हिडिओंसोबत आपण बिझनेस पण छोटासा करायचा, पण शिकत आणि आज जास्त मला आनंद झाला की आपण जे काय शिकलो त्याचा थोडा फार का होईना हळूहळू इतरांना उपयोग होते। तर हा व्हिडिओ मी आता इथं थांबवते। कसा वाटला ते नक्की सांगा, साड्या आवडल्या असतील तरी पण सांगा। आणि मी काय आता माझ्याकडे म्हणजे मी कुरिअर वगैरे नाही अजून केलेलं, पण माझ्या लिंकवरून तुम्ही मागवू शकता, एवढीच मी सध्या विनंती करू शकते। तर या सगळ्या साड्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करत आहे। धन्यवाद।